त्यांना माहित असते की पंख मिळाले की पक्षी उडत जातात, तरी आम्हा चिमुकल्याला पंख द्यायचाच विचार करतात, परिपूर्ण बनण्याचाच विचार करतात. मला मिसची बाजू मांडताना सांगावंच वाटते की त्या कणकोर सोबत दाखवतात पण खूपच हळवे आहेत. मीच तुम्हाला माहिती का, आम्ही लेकरं वाळू सारखे असतो, आम्हाला अभ्यासाची फारशी गोडी नसते. वाळू बघा ना, उजवीत मोकळी धरली तरी सांगते आणि घट्टमुठी धरली की चांगले गुटगुटीत वाळूचे खाडे अगोदर विसरून पडतात. खरं तर मीसकडून माझ्या दहावीच्या सर्व ताईंनी प्रेरणा घ्यायलाच हवी. जिथे तुम्हाला एका वर्गाचा अभ्यास करायला असतो तिथे का 10 वर्गाचं प्रिपरेशन करतात, ते पण स्ट्रॉंग पण लीडरपणे सेम सामर्थ्य तुम्हाला दाखवायलाच पाहिजे. तुम्हाला काय वाटते, हो का नाही? तुम्हाला घरी बाय चान्स काम लागत असेल, त्याला तर रिस्पॉन्सिबिलिटी असते. 2 चिमुकले आणि आपण चिमुकल्यांवरच्या या सर्वांना हँडल करणं आणि घडवणं इट्स रिअली ग्रेट. सरांबाबत वेगळं काय कोणाला सांगण्याची गरज नाही. कॅरेक्टरच आहे, जिथे जाती व्यक्त होते, मुक्त आनंदी स्वानंदी. ते त्यांच्या विषयात पारंगत आहेतच, पण व्यक्तिगत सांगायचं झालं तर ते म्हणतात ना, संगतीचे गुण लागतात. सरांचे सेम आहे. त्यांच्या सांगण्यात आलं की त्यांच्यासारखे तुम्ही समजून घ्या की तुम्ही त्यांच्यासारखेच झालं. तुम्हाला मी बरेच उदाहरणं पाहिले की त्यांच्या सहवासात आले की ते इतके स्वानंदी झाले की त्यांना इतर शिक्षकांची गरज भासणार नाही. त्यामध्ये विजय दुगाळे, नागेश हुंडेकर, स्नेहल दुगाळे, पवन कवळे, संदेश सावळे असे बरेच विद्यार्थी आहेत, ते दृढ निश्चित झाले. शिक्षकांचं कसं असतं बघा ना, ते स्वतः जागेवरच राहतात पण आपल्या विद्यार्थ्यांना यशापर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य देतात. धन्य ते सर्व शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना प्रामाणिक प्रयत्न करतात. ते स्वतः श्रेयाचा विचार न करता 10वीच्या